सकाळ सगळ्यांना आज मैदान होतंय गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान ओपनचं आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये किती गट पळणार आहेत, कोणत्या गटात कोणता बैल पळणार आहे बघूया। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सोमा ड्रायव्हर यांच्या नावाने चिठ्ठी आहे, त्याच गटामध्ये बावऱ्या पळेल विहापूरकरांचा। गट क्रमांक 2 मध्ये एक बुलेट पळेल गर्णिकेकरांचा, मुरुमकरांचा सुंदर आणि महाकाल बोडूतकरांचा। गट क्रमांक 3 मध्ये घाणणकरांचा पिस्टन पळेल, त्याच गटामध्ये पळशीचा राणा पळताना दिसेल। गट क्रमांक 4 मध्ये स्वरा विजय मदने यांच्या नावाने चिठ्ठी आहे, त्यांचा बैल पळेल। प्रत्येक मैदानामध्ये त्यांची चिठ्ठी असतेच। गट क्रमांक 5 मध्ये बादशाह पळताना दिसेल, हरण्या 722 पळताना दिसेल, खरसुंडीकरांचा बाब्या किंवा दुर्गा पळताना दिसेल, कॅप्टन पळताना दिसेल आणि शंकर पळताना दिसेल। गट क्रमांक 5 मध्ये एक मोठी लढत आहे। गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला राणा पळताना दिसेल, सम्राट पळताना दिसेल आणि पाखऱ्या पळताना दिसेल। या तिघांच्यात लढत पाहायला मिळेल। गट क्रमांक 7 मध्ये विठ्ठल नाना अजय शेट यांच्या नावाने चिठ्ठी आहे, त्यांचा कोणता तरी नंदी पळताना दिसेल। गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला रायफल पळताना दिसेल, शिरसुपळकरांचा रॉकी पळताना दिसेल आणि हरण्या सुंदरची जोडी पळताना दिसेल। गट क्रमांक 9 मध्ये सर्जा सुंदरची जोडी पळताना दिसेल, घाणणकरांचा बाब्या दुर्गा असेल, त्याच गटामध्ये गारळेवाडीकरांचा सर्जा सुद्धा पळताना दिसेल। गट क्रमांक 10 मध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांच्या नावाने चिठ्ठी आहे, त्यांचा मल्हार पळताना दिसेल, सुंदर पळताना दिसेल किंवा साई पळताना दिसेल। तिघांच्यामधील 2 नंदी घरचा साज असेल, त्याच गटामध्ये सोन्यासुद्धा पळेल। गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला बब्या डॉन हा नंदी पळताना दिसेल, रुबाबसुद्धा पळताना दिसेल। गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला चिवाळा ड्रायव्हर झरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे, बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय। 13 नंबर गटामध्ये सुंदर पळताना दिसेल। 14 नंबरमध्ये गटामध्ये लेंगरेकरांचा सर्जा पळेल। 15 नंबर गटामध्ये रायाभाई हा नंदी पळताना दिसेल। 16 नंबर गटामध्ये VIP वरदान हा नंदी पळताना दिसेल। तसेच मथुरा फार्म चिंचाळे सो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा पळताना दिसेल, त्याचा पायरा कोणा कमेंट्समध्ये सांगा। 17 नंबरच्या गटामध्ये आपल्याला बावऱ्या पळताना दिसेल घरणिकेकरांचा आणि त्याच गटामध्ये महिब्यासुद्धा पळताना दिसेल। गट क्रमांक 19 नंबर गटामध्ये सिद्धेश्वर कोरोलीकरांचा लक्षा पळताना दिसेल। 20 नंबर गटामध्ये झलक आणि चित्त्या ही जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला। गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला बाब्या आणि दुर्गाची जोडी पळताना दिसेल, त्यामध्ये कोणताही नंदी पळेल दोघांपैकी। 22 नंबर गटामध्ये बादशाह पळताना दिसेल, प्रभू की आणि वस्ताची जोडी पळताना दिसेल। 23 नंबर गटामध्ये मणी आणि काजलची जोडी पळताना दिसेल। 24 नंबर गटामध्ये मुळीकवाडीकरांचा माऊली पळेल। 25 नंबर गटामध्येच राजा 74-77 हा नंदी पळताना दिसणार आहे आपल्याला। 26व्या गटामध्ये शंभू आणि नाग्याची जोडी पळताना दिसेल। 27 नंबर गटामध्ये शंकर पळेल चिंचणीकरांचा आणि घाणणकरांचा पिस्टन पळेल, या दोघांच्यात फाईट होईल। 28 नंबर गटामध्ये विठ्ठलना अजय शेट यांच्या नावाने चिठ्ठी आहे, बघूया त्यांच्या नावाने कोणते नंदी पळतात ते। 29व्या गटामध्ये आपल्याला बावऱ्या पळेल विहापूरकरांचा आणि शंभू सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल। 30 नंबर गटामध्ये साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या पळताना दिसेल, घरणिकेकरांचा राजा सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसू शकेल। 31 नंबर गटामध्ये संभाजीनगरकरांचा बादल पळताना दिसणार आहे। 32 नंबर गटामध्ये रायाभाई आणि वकील या दोघांच्यात लढत बघायला मिळेल। 33 नंबर गटामध्ये रायफल पळताना दिसेल शिरसुपळकरांची। 34व्या गटामध्ये घरणीकरांच्या राजाच्या नावाची चिठ्ठी आहे। 35 नंबर गटामध्ये संग्राम पळताना दिसेल, बावऱ्या पळताना दिसेल वांगीकरांचा आणि रावण, वांगीचा बावऱ्या आणि रावण ही जोडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक 35 मध्ये आपल्याला। 36 मध्ये हरण्या पळताना दिसेल आंधळीकरांचा, शंभू पळताना दिसेल आंधळीकरांचा, म्हणजे गावचा साज आहे हा। 37व्या गटामध्ये यमगर मासुर्णे यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 38व्या गटामध्ये रोमन सुंदरची जोडी पळताना दिसणार आहे। 39व्या गटामध्ये आपल्याला मण्याभाई पळताना दिसेल कले ढोणकरांचा। 40 नंबर गटामध्ये दुसा बादल हा बैल पळताना दिसणार आहे। विठ्ठल नाना अजय शेट यांच्या नावाने चिठ्ठी आहे, म्हणजे त्यांच्या नावाने आपल्याला त्यांचा डिस्को सुंदर तेजा दिवाण्या हे नंदी आपल्याला पळताना दिसतील असं वाटतंय, किंवा बघूया काय होते। 41व्या गटामध्ये अतुल नाना सुर्वे यांचा भारत पळताना दिसेल। 42व्या गटामध्ये इंद्रा आणि सर्जा ही जोडी पळताना दिसणार आहे। 43व्या गटामध्ये सोन्या ड्रायव्हर कन्हेर यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 44व्या गटामध्ये मल्हार हा नंदी पळताना दिसणार आहे। 45व्या गटामध्ये बाहुल्या पळताना दिसेल आणि शेवट 46व्या गटामध्ये सूर्या पळताना दिसेल। म्हणजेच आज ओपनच्या मैदानामध्ये गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी 46 ओपनचे गट पळताना दिसणार आहे। प्रत्येक गट आहे ते 6 का 7 न पळणार आहे आणि बाकीचे 5-5 राष्ट्रीयचे 3 जे आहेत ते 5-5 न पळणार आहे। बघूया कशा पद्धतीने हे मैदान पार होते। मैदान P3 लाव या चॅनेलवरती होणार आहे। बकासूर काय पळणार नाही आहे, बकासूरचा कोणता नंदी पळणार नाही, उगीच काहीतरी अफवा उठवाय नको, नाही पळणार।
आणि बघूया कशा पद्धतीनं आज मैदान जे आहे ते पार पडतंय. मैदान पित्री लाईव्हला चालू होईल 9 साडेनऊच्या दरम्यान. आनंद घ्या. धन्यवाद.